राज्याच्या सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। महायुतीकडून जागा वाटपाच्या चर्चा आणि बैठका होत आहेत। यात कुणाला किती जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल यावर चर्चा होते। दरम्यान भाजपाकडून विधानसभेसाठी जागांची कॅटेगरी केली आहे। त्यानुसार जिंकण्याची खात्री असलेल्या जागा जिंकल्या पण अजून काम करावं लागेल अशा जागांची यादी तयार केली आहे। भाजपाला 85 जागा जिंकण्याचा विश्वास आहे, तर विद्यमान आमदार असलेल्या 25 जागांवर अधिक मेहनत करावी लागेल असा सूर पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला जातोय। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पक्षाकडून या संदर्भात रणनीती आखण्यात आल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे। भाजपाने 2019 मध्ये 105 जागांवर विजय मिळवला होता। तेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती। पक्षाला 2014च्या तुलनेत 2019 ला फटका बसला होता। भाजपाच्या 17 जागा कमी झाल्या होत्या। 2 निवडणुकांमधला अनुभव आणि सध्याची राजकीय समीकरण यानंतर भाजपाने ABC अशा 3 कॅटेगरी केल्या आहेत। A जिंकण्याचा विश्वास असलेल्या जागा, B अधिक मेहनत कराव्या लागणाऱ्या जागा, C जिंकलेल्या पण धोक्याच्या जागा। भाजपाने जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या पक्षांसोबत चर्चा करण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत पक्षाबाबत निर्णय घेतले आहेत। 2014-2019 ची विधानसभा निवडणूक, 2014 पासूनच्या 3 लोकसभा निवडणुका यामध्ये भाजपाला मिळालेलं मतदान आणि आता किती मतदान मिळेल यांच्या अंदाजावरून 3 कॅटेगरी निश्चित केल्या आहेत। भाजपाने 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या होत्या। त्यापैकी आता 25 जागा अशा आहेत जिथं अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल। त्या जागा जिंकण्यासाठी भाजपाला अजून मेहनत घेण्याची गरज असल्याचं पक्ष संघटनेतील वरिष्ठांचं मत आहे। तर 85 जागा जिंकू असा विश्वास पक्षाला आहे। यामध्ये गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व जागा आहेत असं नाही। काही जागा धोक्यात आहेत, तर गेल्या वेळी हरलेल्या 5 ते 7 जागा जिंकून येण्याचा विश्वासही पक्ष संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे। विधानसभेला राज्यात 125 जागा जिंकण्याचं भाजपाचं उद्दिष्ट आहे। महायुतीत भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता असून त्यात 125 जागा जिंकण्याचे ध्येय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे आहेत। त्यांनी महाराष्ट्रात जबाबदारी दिलेल्या 4 बड्या नेत्यांची सोमवारी बैठक घेतली। या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा झाली असे समजते।